नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या पुढे आलो आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कारभाराची सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न पडलेला आहे। परंतु या तालुक्यामध्ये तक्रारदार आणि महानगरपालिका जवळपास सारखेच झाल्याचे एकूण चित्र आहे। तू मला मारल्यासारखं करायचं, मी रडल्यासारखं करायचं। त्याचं कारण असं, या पालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पक्षांपासून म्हणजे पॉलिटिक्स पक्ष, राष्ट्रीय पक्षांपासून तर स्थानिक पातळीपर्यंत अनेक राजकारणाचे पक्ष आहेत। जिल्हा लेवलचे अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, वगैरे वगैरे अनेक अध्यक्ष आहेत। परंतु या शहरामध्ये गेली 15 वर्षात कुठल्याही प्रकारचा काही बदल झालेला नाही। म्हणजेच एकूणच तक्रारदार आणि महानगरपालिका एक तर हे यांचं ऐकत नाही किंवा हे यांना तेवढा प्रेशर देत नाही, दबाव देत नाही। सर्वसामान्यांचे काय, महानगरपालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताची ऑडिओ क्लिप संपूर्ण तालुक्याने बघितली। काय आहे त्यामध्ये, एक अधिकारी एका भूमाफियाच्या दलालाला सल्ला देतो की हे बांधकाम कसे वाचवायचे, किती पैसे घ्यायचे ते तर त्यांचं ठरलेलंच आहे अगोदर, पण ह्याने सांगितलं की मी स्वयंसो रक्कम घेऊन येतो वगैरे ठिकाणी। काय आहे हा प्रकार? आणि म्हणून मागील व्हिडिओमध्ये मी महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांचा उजवा हात, राईट हँड रमेश मनाळे यांच्या बाबत ही केव्हापासून रुजू झाली आणि हा अधिकारी ह्या खुर्चीला का चिटकून बसला, कुणी चिटकावला त्याला? हा 2017 पासून हा अधिकारी आहे, 17-18च्या काळापासून। असं काय विशेष कार्य करत आहे हा अधिकारी? या अधिकाऱ्याच्या विरोधात आणि निलंबित झालेले पण ज्यांची अधिकृत प्रत बाहेर नाही, मौन संख्ये, आस्थापनेचा अधिकारी, उपायुक्त, या अधिकाऱ्यांच्या विरोधात एका समाजसेवकाला गणेश लाडला येत्या 24 फेब्रुवारीला उपोषण करण्याची वेळ येते आणि त्यांनी काही मागण्या केल्या, त्याचा पाठपुरावा केला, शासकीय कागदपत्र जमा केले। परंतु आम्ही नेहमी सांगतो की आयुक्तांनी 3 माकडांची भूमिका घेतली, ते तुम्ही छायाचित्रात बघत आहे। मागच्या वेळेस मी तुम्हाला ती ऍक्शन पण करून दाखवली की असे आयुक्त आहेत। यांनी काही यातून बदली झाल्यानंतर आपले स्मारक कसे असतात त्या प्रकारे त्या माकडं बसवली आहेत। काय काय करायचं ह्या कारभाराचं? किती माया गोळा करणार? तर गणेश लाड या एका कार्यकर्त्याच्या तक्रारी आणि उपोषण या कशाबाबत आहेत ते बघूया। तुम्ही छायाचित्रात व्हिडिओमध्ये बघत आहेत, त्याचे ज्या प्रती आहेत त्या बघत आहेत। या कार्यकर्त्यांनी, थोडक्यात सांगतो, त्यांनी म्हटलेलं आहे पत्रामध्ये की वारंवार पत्रव्यवहार, सखोल पुरावे देऊन, प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करून देखील कारवाई होत नसल्याने मला भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार मला उपोषणास बसावे लागत आहे। का? मोहन तुकाराम संके सहाय्यक आयुक्त तथा लोकसेवक, तसेच रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त व सदानंद पुरव उपायुक्त यांच्या विरोधात, यांच्या कारभाराबाबत, यांच्या बेजबाबदाराबाबत काही मागण्या केलेल्या आहेत। या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, रमेश मनाळे अनेक वर्षे या महापालिकेत बसून आहेत, त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा त्यांनी यामध्ये मांडलेला आहे। उपायुक्तांचा लेखाजोखा मांडलेला आहे, ज्यांनी आतापर्यंत महापालिकेला फसवलंय, भूमाफियांना मांडीवर घेतला आहे। अतिशय लाडका प्रभाग म्हणजे पेला या रमेश मनाळ्यांचा, आणि तिथले उमर कंपाऊंड, रिचर्ड कंपाऊंड, मायकल कंपाऊंड आणि एकूणच खान कंपाऊंड, या ठिकाणी काही नामी माजी नगरसेवक आहेत, तेही त्यांना मिळालेले आहेत। तर याचा कारभार अशा पद्धतीने, हा घोटाळेबाज महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि यांच्या मागण्या, यांनी काही मागण्या केल्या आहेत। या जर मागण्या मान्य नाही झाल्या
गणेश लाड नावाचा कार्यकर्ता अतिशय डॅशिंग आहे, योग्य माहिती मागवत असतात, सक्रिय कार्यकर्ता आहे. तर त्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय की परिच्छेद 1 ते 25 त्यांनी हे टपाल दिलेलं आहे. या टपालाची प्रत मी तुम्हाला दाखवत आहे, जी तुम्ही बघत पण आहात. तर 1 ते 21 मागण्या माझ्या मान्य झाल्या नाही तर वसई विरार शहर महानगरपालिके विरोधात 24 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाला वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या समोर बसण्यात येईल. का वेळ यावी ही, कशासाठी? आणि म्हणून पाठीमागच्या वेळेस मी म्हटलं की पालिका आयुक्तांच्या हिशोबाच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार या ठिकाणी बदल्या करून त्यांच्या पद्धतीने अधिकारी नेमले जातात. माझा असा प्रश्न आहे आयुक्त अनिल कुमार पवार आणि मंत्रालयातील वरिष्ठ नेत्यांना, ज्यांच्या अंतर्गत हे डिपार्टमेंट येतं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभारी, जे आपण सर्वांना माहित आहे, ते जसे या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवतात आणि यांच्या मनमानेने हे कारभार करतात. मग छोट्या पदाच्या इंजिनियर असो किंवा जे काही लिपिक असो किंवा ठेकेदाराचे जे कर्मचारी आहेत, यांच्या म्हणजे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या चुकांचं भांड कोणावर, म्हणजे त्याचं खापर कोणावर फोडलं? खालच्या कर्मचाऱ्यावर. कसे? कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा केल्याने श्री कौस्तुभ संजय तामोरे, कनिष्ठ अभियंता ठेका, यांना आपल्या मंजूर ठेक्यातून कमी करण्याबाबत कोण म्हणतोय? अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे. काय चूक आहे या इंजिनियरची? कोणी बोलायला तयार नाही तालुक्यामध्ये. विरोधी पक्षनेता इथे नाही. जे काही राष्ट्रीय, मी म्हणून सुरुवातीला म्हणलं, जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत, स्थानिक पक्ष आहे, जे पडले, जे आले, जे वगैरे वगैरे, त्यांना कोणालाच या प्रेस नोट्स मिळाल्या नाही की या कर्मचाऱ्याला का काढलं. कारण तयार आहे महापालिकेकडे की विविध संवर्गातील आपल्या मंजूर मनुष्यबळ पुरवठ्या ठेक्यामार्फत कौस्तुभ तामोरे, कनिष्ठ अभियंता महापालिका अतिक्रमण वगैरे वगैरे, जी प्रभागात कार्यरत आहे, कौस्तुभ तामोरे कनिष्ठ अभियंता गैरकार्यपद्धतीबाबत तसेच ते नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा तसेच अक्षम्य निष्काळजीपणा करत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे महानगरपालिकेची प्रतिमा देखील मलिन होत आहे वगैरे वगैरे या पत्रात म्हणलंय. आणि त्यांना या ठिकाणी या वर्तणुकीमुळे त्यांना तुमच्या ठेक्यातून काढून टाकावे आणि सही दिली. जर या कर्मचाऱ्याची चूक असेल तर याला कोणीतरी सूचना दिली असेल ना, जे काही काम त्यांच्याकडून निष्काळजीपणा झाला याचा कोणीतरी पाठीराखा मायबाप असेल ना, आदेश कोणतरी देत असेल ना. मग रमेश मनाळे यांची नियुक्ती ज्यांनी केली आणि रमेश मनाळ्यांच्या विरोधात एवढ्या तक्रारी आहे, हा गणेश लाड उपोषणाला बसणार आहे आणि गेली अनेक वर्ष महानगरपालिकेच्या खुर्चीला चिटकून बसवत आहे. हा माणूस कुठल्याही फील्ड वर्क माहित नाही, यांना कुठला क्षेत्र माहित नाही. हे बसल्या जागेवर अधिकाऱ्यांना आपल्या हिशोबाने बसवतात. यांना कोण निलंबित करणार? यांना कोण घरी बसवणार? किंवा यांची इथून बदली कोण करणार? आणि या सर्वांसाठी हा गणेश लाड म्हणून एकेकाळचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता, एक पत्रकार म्हणून काम करणारा आणि समाजसेवक म्हणून काम करणारा हा कार्यकर्ता या परिस्थितीवर का आला? तर त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याच्या मागण्या खूप काही त्यांनी पत्रव्यवहार केला आणि अशा अधिकाऱ्यांवर चपराक ही बसलीच पाहिजे. साट्या लोट्याचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. कारण मोहन संख्येच्या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत त्यांचा देखील तपास होणे गरजेचे आहे. पण बळीचा बकरा कोणी होता कामा नाही. चोर सोडून संन्याशाला फाशी होऊ नये हीच या ठिकाणी अपेक्षा. आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. आज मात्र इतकेच. धन्यवाद.